भावा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या बेत्रीच्या ट्रॅव्हलिंग ब्लॉगमध्ये. बघा समाधान कसा निघालाय आमचा तर चेकआउटचा टाईम झालाय. चला आपण निघावं लागेल बाहेर. चला तर चेकआउट करूया आपण आणि दुसऱ्या लोकेशनला. समाधान बघा आमचा कसा म्हणतोय सिनेमॅटिक कडे माझा युरोपला निघाल्या गेलं. तर भावांनो हा आहे रत्नागिरीमध्ये असणारा वेट्टे बीच. इथं जास्त पर्यटक आले नाहीत पण तुम्हाला कोण दिसणार आहे गर्दी एक दोन ठराविक इथे दोन आलेच. इकडं पण लांब कोणतरीच एक दोन जण. बीचचं समजतंय पण इकडे पर्यटकांची गर्दी नाही काय नाही इकडे. बघा हे बघा बीच एक नंबर आहे. मला हे आवडलं. तुम्हाला दाखवतो पुढे व्ह्यू काय बघा तुम्हाला दाखवतो. मेन बीच कुठे आहे बघा आणि हे पाणी बघा नदी असल्यासारखं दिसते. मला दाखवतो किती भारी आहे बघा. एक मिनिट दाखवतो. आता आपण बीचच्या कडेला आहे बरोबर. हा इथं बीच आहे. हे इथं मध्येच पाणी नदी असल्या भावानं आणि पुढे तेव्हा समुद्र आहे बघा त्या बाजूला. इथं बघा ठराविक आले पर्यटक पण एवढी गर्दी नाही इथं जेवढी रत्नागिरीमध्ये आपण होती ना तेवढी गर्दी नाही. पण मस्त वाटतंय थंड इकडे हवा. दाखवतो तर खाली खेकडे पण बघा छोटे छोटे दिसते कसं मला दाखवतो मला. आता आपण ह्या पाण्याच्या पलीकडे जाऊया. ह्या पाण्याच्या पलीकडे जाऊया आपण. नदीसारखं दिसते जाऊया. मी शूज घातलेत पायात. शूज सकट जातो मी पाण्यातून. आता नाही विचार करत शूज खराब होतील वगैरे काय. पॅन्ट सकट निघालो खाली मी. त्यातनं निघालो मी खाली. तर मी पॅन्ट सकट येऊ का मी पॅन्ट सकट निघालो आता मी. मोबाईल पडेल. पण इथं पाणी जास्त आहे. तुम्हाला मी खेकडा दाखवून जातोय ते खेकडा. मी कॅमेरा खोलून पाहायला लागला तिकडे लांब लांब. समुद्र लय मोठी मोठी खेकडे तुम्हाला आता जात आहे खेकडे करून दाखव. पाहुणे या समुद्र एवढे खेकडे आहेत ना तुम्हाला दाखव. थांबव का झुंड सगळ्यांचा तो पाहायला लागलाय. मी त्यांच्या मागं बोलते ते पळतात पुढे. हा पळालो का. अरे भाई कसलं पळते सगळे खेकडे बघा. मला भवन दिसते नाही सगळे का काळं पलीकडे हे सर्व खेकडे आहेत. केवढे खेकडे तिथे. असाच बीच आहे इथं कोणच नाही आहे बीचवरती. पर्यटक नाके बरोबरच आहेत. मी चालू इकडे व्हिडिओ काढत तुम्हाला दाखवायला. थांबा बघा इथं झूम करतो बघा. आम्ही गेल्यावर लांब पळतो ते सगळे दिसत नाही इकडे तिथे. हो मी आता समुद्रामध्ये आलोय बघा. आतलेच म्हणजे या पाण्यामध्ये लाट आलंय मोठ्या मोठ्या लागल्या. लाट दाखवतो मला. मी लाट बरं आले आता. लाट गेली पाठीमागे. भाई बाई माझ्यावर लाट आली मोठी. लय मोठी लाट आली. पाणी बघा पाठीमागे सगळं लय मोठी लाट आली माझी. भावानं सम्या बघा कपड्याची किती काळजी होते. कपडे आता ते मला येत नव्हता. मी त्याला जबरदस्ती हात ओढतो. या पांढरे कपडे मला याला येत येऊन आहे बरं माझ्याकडे. पांढरे कपडे नाटक करतो या त्याला समुद्रात कपड्याची नाट करतोय का पांढरे कपडे म्हणून. समाता भाऊ ऑन टॉप. तो टॉपलाच आहे काय असं भारी वाटतं ना समुद्र याला. नेक्स्ट स्टॉप ऑन द स्पॉट. अरे बास बाहेर आले. बास भिजलो अर्धा काय खेकडेवाला सम्या ढग बघ कसलं भारी दिसते. बघा तुम्हाला दाखवत लांब पण लाटा. अजिबात क्राऊड नाही काय नाही. पर्यटन लोक आहेत. सकाळी आम्ही सकाळच्या 8 वाजता 8 वाजता आम्ही आलो बीचवरती. त्यामध्ये काही कोणच नाही ते
आता बाहेर लाटाला चालला मी पण आपण आता चला 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 आमच्या पाठीमागचं लाटा बघा बॅकग्राऊंड का आमचं लाटा बघा लाटा बघा लाटा खवळल्या त्याच्या ओ भाई ये क्या है लाटा बघा जागो या लाटा जागो तो कोल्हापूरचा कोण असं पाहिजे कोणी गेले पाहुणं लाटा फक्त बॅकग्राऊंडला आली बघा लाटा व्ह्यू बघा पाहिलो व्ह्यू आता पीक झाला आहे खेळून माझा आता निघाला आम्ही पुढच्या लोकेशनला बसली मागच मला शूज बघा रेतीमध्ये भिजला बाहेर आता मी शूज जरा धुतो इथं कुठेतरी स्वच्छ पाण्यात आता आपण जाणार इथून बघू सिंधुदुर्ग जमलं तर त्यात तर आज संध्याकाळी आम्ही बाई येतोय साताराला मी 3 दिवस फिरून झाले आता बघतो अजून कुठे दिवसभरात किती होते फिरायचं आपण बघू आता कुठं जायचं शूज धुतो जरा मला मग असं दाखवलं ना पाठीमाग हा बघा समुद्र आहे आणि मध्ये आता पुढे बघा नदीसारखं कसं तुम्हाला दाखवलं नदीसारखं मला असं वाटतं नदी काय समुद्र इथे आणि मध्येच आहे बाकी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो हे बघा भावानं हे बघा मध्येच तुम्हाला आता बोललो तुम्हाला मध्येच नदीसारखं आहे इकडं हा समुद्र आहे आणि समुद्र पण इथं असेल नदीसारखं आहे तसं मध्येच तर बघू आता आपण कुठं जायचं लॉकर हातरा माझा ट्रॅव्हल व्ह्यूच आहे कुठला वेत्ते बीच साम्याला कुठं आणला मला वेत्ते बीचमध्ये आम्हाला डेंजर हे बघा चालते पुढे सगळ्यांचा खेकडा बघा साम्या बघून चल खेकडा आहेत शंख पण दाखव सांगतो मला साम्या गोळा शंकर दाखव ते मोठे चला डॉन चला पाहून आता निघाले आम्ही गाडीकडे आता जेवतो मग जातो पुढचं लोकेशनला असलं दगडात नाही निघाले चालू कसली दगड आहे तुम्ही दगड कशी खराब दिसतात का समुद्रामध्ये दगड नसते दगड मला बॅकग्राऊंडला बघा लागतं माझे मला दगड दिसत असतात कसली डेंजर डेंजर आहे मी त्यातनं निघालो आहे सगळ्या माझ्या येते माझ्या दगडात वाईट होईल चला ना माझ्या पाठी भावांनो आपण डोंगर दऱ्याकडे का पार करून आता आपण कुठल्या घाटात पोहोचलो आहोत लांजाजवळ आहे ना आता रत्नागिरी तर लांजाजवळ आहे आता घाटात कोसाने आपल्या कुठल्या घाटात आहे ह्या घाटातून आम्ही आता कोल्हापूर मार्गे जाणार आहे सातारला सगळे बघा कसं आम्ही डोंगर दऱ्यामध्ये या व्ह्यू बघा तुम्ही कसं आहे सॅम बनला आपला कॅमेरामन आमचं कोकण 3 दिवसाची ट्रिप फायनली संपलेली आहे आता ह्या डोंगर दऱ्यातून आम्ही सगळे घाटात आता कदाचित पाऊस येणे शक्य नाही पण डायरेक्ट करू चला आता आपण भेटूया पुढच्या लोकेशनवरती बाय बाय बंद करू काचवर घे बाई गाणी नंतर पण पाऊस आला तिथल्या जबरदस्त पाऊस आला कोकणातला डायरेक्ट पावसात डायरेक्ट आपण सातारा जिल्ह्यात माहिती आहे फोटो सगळे डाउनलोड करायला मजा येते डाउनलोड आलं होतं का